चला मंडळी, आज आपण करणार आहोत ऑथेंटिक हैदराबादी स्टाईल चिकन दम बिर्याणी। इथं मी भरपूर टिप्स शेअर केलेल्या आहेत, ज्यामुळे बिर्याणीचा भात मोकळा तर होईल, पण अगदी आतपर्यंत मऊसर शिजेल, कोरडा रखरखीत राहणार नाही। चिकनच्या ग्रेव्हीचं परफेक्ट प्रमाण, ज्यामुळे भाताच्या प्रत्येक शीताला ग्रेव्ही लागेल आणि भात रसरशीत होईल आणि चिकन सुद्धा अगदी आतपर्यंत मऊ लुसलुशीत शिजेल, कच्च राहणार नाही किंवा वातड होणार नाही। परफेक्ट प्रमाणासह मी दाखवलेली ही साधी सरळ रेसिपी तुम्ही पाहिलीत तर अगदी नवशिक्यांपासून ते हॉस्टेलियर्स पर्यंत सगळ्यांना बिर्याणी उत्तम बनवता येईल। बिर्याणी करायची असेल त्याच्या आदल्या दिवशी बिरिस्ता तयार करून ठेवा। बिरिस्ता म्हणजे तळलेला कांदा। मी इथं 1 किलो कांदा घेतलेला आहे। त्याचं हे असं पहिलं मुळाकडचं टोक आहे, ते काढून घेतलं की कांद्याच्या स्लाइसेस पटकन मोकळ्या होतात। कांद्याच्या पातळ स्लाइसेस तुम्ही 2 पद्धतीने करू शकता। एकतर कांदा हा असा आडवा ठेवून स्लाइस करा, किंवा मग आपण कांदा भजीसाठी या अशा उभ्या कांद्याच्या स्लाइस करून घेतो तशा केल्यात तरीही चालेल। बिरिस्ता तयार करणं हा प्रकार थोडासा किचकट असल्यामुळे तो आदल्या दिवशी केलात तर दुसऱ्या दिवशी बिर्याणी करताना कंटाळवाणं होत नाही। इथं मी कांदा तळण्यासाठी एका जाड बुडाच्या लंगडीत अर्धा लिटर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात सगळा कांदा एकदम तळून घेणार आहे। तेल चांगलं व्यवस्थित गरम व्हायला हवं, त्यानंतरच कांदा घाला आणि मोठ्या आचेवर सतत परतवत कांदा तळून घ्या। तेल चांगलं कडकडीत गरम न करता आधीच तुम्ही कांदा घातलात तर कांदा भरपूर तेल शोषून घेईल। बिर्याणीसाठी आपण जेवढं चिकन घेणार आहोत तेवढाच कांदा सुद्धा तळून घेतला तर चिकनची जी ग्रेव्ही तयार होते ती मस्त घट्ट आणि अतिशय चविष्ट होते। कांदा ब्राऊन झालेला आहे, आता हा तेलातून निथळून काढूया। कांदा यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर मग तो कडसर लागतो। कांदा ताटात काढून घेतल्यानंतर चमचा काट्याने अशा पद्धतीने विलग करून घ्या आणि थंड झाल्यावर मी तुम्हाला याचा आवाज दाखवते। बघा किती मस्त कुरकुरीत कांदा तळलेला आहे आणि हे बघा, हाताला फार जास्त तेल सुद्धा लागलेलं नाही। आणि हा एवढा कांदा कापायला मला अर्धा तास लागला आणि तो तळायला सुद्धा अर्धाच तास लागला। बिर्याणीसाठी मी इथे 750 ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे। हा लांब दाण्याचा जुना तांदूळ आहे। जुना तांदूळ असा पिवळसर दिसतो आणि त्याचा भात सुद्धा छान मोकळा होतो। तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवायचा आहे। हे 1 किलो चिकन आहे। चिकन स्वच्छ धुवून त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत। चिकनचे तुकडे खूप जास्त मोठे किंवा फार लहान करू नका। खूप मोठे तुकडे असतील तर ते शिजणार नाहीत आणि फार लहान तुकडे केलेत तर ते ग्रेव्ही मध्ये विरघळून जातील। आता आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचंय। त्यासाठी इथं मी 1 वाटी भरून तेल घेतलंय। हे आपण कांदा तळलेलं तेल आहे। या लंगडीत आपण कांदा तळला होता। बिर्याणी सुद्धा मी यातच करणार आहे, त्यामुळे चिकन सुद्धा या लंगडीतच मॅरिनेट करणार आहे, म्हणजे खूप जास्त भांड्यांचा पसारा होणार नाही। आता यात घालायचे 1.5 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद, 3 टेबलस्पून धण्याची पूड, 3 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरचीची पूड, 1 टेबलस्पून जिऱ्याची पूड आणि 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला। हा माझा घरी तयार केलेला बिर्याणी मसाला आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा विकतचा बिर्याणी मसाला घातलात तरीही चालेल। बिर्याणी मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याचा सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करेन। एका मोठ्या लिंबाचा रस घातलेला आहे। 1 मोठी वाटी भरून घरचं ताजं दही मस्त फेटून घेतलंय। वजनाने म्हणाल तर 200 ग्रॅम आहे। दही अजिबात आंबट नसावं। 1 गच्च मूठ भरून ताजी हिरवीगार पुदिन्याची पानं, मध्ये चीर दिलेल्या 3 ते 4 हिरव्या कंच तिखट मिरच्या, वाटीभर ताजी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घातलीये। आलं लसूण पेस्ट घरी तयार केलेली किंवा विकतची असली तरीही चालेल। आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया। इथे दिलेलं मसाल्यांचं आणि बाकी साहित्याचं प्रमाण तुम्ही तंतोतंत फॉलो केलं तर बिर्याणी अतिशय टेस्टी होईल। आणि आज आपण ही जी बिर्याणी करतोय ती 7 ते 8 जणांना अगदी पोटभरीची छान पुरेशी होणार आहे। आता आपण यात तळलेला कांदा घालायचा आहे। 3/4 कांदा इथं ग्रेव्ही साठी घालायचा आहे आणि उरलेला कांदा लेअरिंग साठी आणि वरून सर्व्हिंग साठी ठेवायचा आहे। हा तळलेला कांदा आणि त्याचं तेल जे आपण मॅरिनेशन साठी वापरतो त्यामुळे बिर्याणीची टेस्ट 10 पटीने खुलून येते। त्यामुळे कांदा तळून घ्यायची स्टेप स्किप करू नका। विकतचा बिरिस्ता वापरण्याऐवजी घरीच बिरिस्ता तयार करा। आता आपल्याला हे चिकन असंच झाकून कमीत कमी 1 तास तरी मॅरिनेट करून ठेवायचे। बरेच जण चिकन आदल्या दिवशी रात्री मॅरिनेट करून ठेवतात, तसं केलं तरीही चालेल, पण मॅरिनेशन मात्र अत्यावश्यक आहे, स्किप करायचं नाही।
चिकन बिर्याणी एकूण 4 स्टेप्स मध्ये होते. पहिल्या स्टेप मध्ये बिरिस्ता करायचा, दुसऱ्या स्टेप मध्ये चिकन मॅरिनेट करायचं, तिसऱ्या स्टेप मध्ये भात करून घ्यायचा आणि चौथी स्टेप म्हणजे लेअरिंग. आपला बिरिस्ता तळून झालाय आणि चिकन मॅरिनेट करून झालंय. आता आपण भात करतोय. त्यासाठी इथं मोठ्या पातेल्यात मी 4 लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्यात आपण काही खडे मसाले घालणार आहोत. 7 ते 8 लवंगा, 7 ते 8 काळे मिरे, 2 इंच दालचिनीचा तुकडा, 4 तमालपत्र, 5 ते 6 हिरव्या वेलची, 2 मसाला वेलची आणि 2 चक्रफुलं घातलेली आहेत. यानंतर आपण घालणार आहोत मुठभर पुदिन्याची पानं, मुठभर ताजी हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या स्लेट केलेल्या आहेत. 4 लिटर पाणी आहे, त्यामुळे 4 टेबलस्पून मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्तीच घालायचं, कारण ते पाण्यातनं वाहून जातं. इथे जे भाताला मीठ लागेल तेच फायनल आहे. नंतर वरून मीठ घालता येत नाही. एका मोठ्या लिंबाचा रस पिळायचा आहे. रस पिळल्यानंतर फोडी सुद्धा मी या पाण्यातच घालणार आहे, त्यामुळे भात छान मोकळा खळखळीत होतो. 1 टेबलस्पून साजूक तूप घातलंय. बऱ्याच जणांना तूप आवडत नाही, त्यांनी तेल किंवा बटर घातलं तरीही चालेल. आणि आता मोठ्या आचेवर पाणी चांगलं खळखळ उकळतंय. लक्षात ठेवा, आपल्याला अशा खळखळ उकळणाऱ्या पाण्यातच तांदूळ घालायचा आहे. अर्धा तास भिजवलेला तांदूळ मी चाळणीवर निथळून घेतला आणि आता हा या पाण्यात घातलाय. अगदी हलक्या हाताने पाण्यात झारा फिरवूया, म्हणजे तांदूळ तळाला चिकटणार नाही. गॅसची आच मोठीच आहे, कमी किंवा मंद करायची नाही. मोठ्या आचेवर उकळत्या पाण्यात तांदूळ 5 मिनिटं शिजतोय. आधी मध्ये हलक्या हाताने झारा फिरवत तांदूळ खालीवर करायचंय, म्हणजे तो तळाला चिकटणार नाही. पाण्याला पहिली उकळी फुटल्यानंतर तांदूळ 5 ते 7 मिनिटात 70 ते 80% शिजतो. आता 70 ते 80% तांदूळ शिजतो हे ओळखायचं कसं ते दाखवते. शिजलेला तांदूळ छान फुगतो आणि आणखीन थोडासा लांब होतो आणि शीत बोटांमध्ये चुरल्यानंतर 3 ते 4 तुकड्यांमध्ये तुटतं आणि बोटाला ते मऊसर न लागता किंचित कसर जाणवते. तांदूळ आपल्याला हवा तसा अगदी परफेक्ट शिजलेला आहे. यातल्या लिंबाच्या फोडी काढून टाकूया आणि सगळा तांदूळ पाण्यातून चाळणीवर निथळून घेऊया. आता 1 तासापूर्वी मॅरिनेट केलेलं चिकन गॅसवर ठेवून मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतून घेऊया. 2 मिनिटं चिकन परतल्यानंतर त्याला लगेचच तेल सुटायला लागेल. हे बघा, हे असं छान तेल सुटलेलं आहे. आता गॅसची आच मंद करूया आणि यात 1 ग्लास गरम पाणी घालूया. सगळं एकजीव करून लंगडीवर झाकण झाकून मंद आचेवर 2 मिनिटाची एक वाफ काढायची आहे. 2 मिनिटं होऊन गेली आहेत. आपण झाकण काढलंय आणि आता हे सगळं चिकन खालीवर सारखं करून घेऊया. तुम्ही बघू शकता चिकनला मस्त थपथपीत ग्रेव्हीचा मसाला तयार झालेला आहे. या स्टेजला थोडासा मसाला टेस्ट करून तुम्ही ग्रेव्हीचं तिखट मीठ ऍडजस्ट करू शकता. एकदा का आपण बिर्याणीच्या लेयर्स लावल्या की तिखट मीठ मसाला ऍडजस्ट करता येणार नाही. आता आपण बिर्याणीचं लेअरिंग करणार आहोत, म्हणून मी चिकन सगळीकडे व्यवस्थित एकसारखं पसरून घेतलंय. चिकनवर घालायचा आहे चाळणीत निथळून ठेवलेला भात हलक्या हाताने सगळीकडे एकसारखा पसरून घेऊया. वरून घालूया मुठभर ताजी हिरवी पुदिन्याची पानं, बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर, तळलेला कांदा थोडा जास्तीचाच घालायचा आहे, त्याने बिर्याणी चवीला खमंग लागते. यानंतर लांब उंचीच्या चमच्याने किंवा सुरीने पातेल्यात अगदी तळापर्यंत 4 ते 5 खड्डे करून घ्यायचे आहेत. आता या प्रत्येक खड्ड्यात आपण 1 टीस्पून तूप घालणार आहोत. तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटर घातलं तरीही चालेल. त्यामुळे भात कोरडा पडत नाही आणि भाताला खूप छान चमक येते. कांदा तळून उरलेलं तेल असतं ते घातलं तरीही चालेल. आता हे बघा, हे जे छोट्याशा पातेल्यात दिसतंय याला आचारी लोक म्हणतात झोल. झोल म्हणजे 1 कप गरम दुधात 10 ते 12 केशराच्या काड्या, अर्धा टीस्पून वेलदोड्याची पूड आणि अर्धा टीस्पून जायफळाची पूड घातलेली आहे. इथं तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर केलात तरीही चालेल. प्रत्येक खड्ड्यात आणि लंगडीच्या कडेने हा झोल घालून घेऊया. झोल घातल्यामुळे वाफेवर भात मस्त मऊसर शिजतो, कोरडा पडत नाही. 2 चिमूट बिर्याणी मसाला वर भाताच्या लेअरवर सुद्धा घालायचा आहे, म्हणजे भातात त्याची खूप छान चव उतरते. आता यावर घट्ट झाकण लावून लंगडी बंद करूया. लक्षात ठेवा, यावरचं झाकण अतिशय घट्ट असायला हवं, जेणेकरून आतली वाफ बाहेर जाणार नाही. आता इथं मी जाडजूड तवा चांगला कडकडीत तापवून घेतलेला आहे आणि आपण लेयर्सची तयार केलेली लंगडी या तव्यावर ठेवायची आहे. झाकण हलू नये आणि आतली वाफ बाहेर जाऊ नये यासाठी झाकणावर चांगलं जाडसर वजन ठेवायचं आहे. मी पाणी भरलेला तांब्या ठेवलेला आहे. तुम्ही खलबत्ता ठेवला तरीही चालेल, किंवा घट्ट बसणारं झाकण नसेल तर पिठाने पातेलं सील करून वरनं झाकण ठेवलं तरीही चालेल, जेणेकरून आपल्याला आतली वाफ बाहेर जाऊ द्यायची नाहीये.
सुरुवातीची 2 मिनिटं आपण गॅसची आच मोठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर मंद आचेवर 35 ते 40 मिनिटं तव्यावरच्या लंगडीत बिर्याणी होऊ द्यायची आहे. यालाच म्हणतात बिर्याणी दमवर शिजवणे, म्हणजेच आतमध्ये तयार होणाऱ्या वाफेवर बिर्याणी शिजवणे. 40 मिनिटं होऊन गेलेली आहेत. मी ताटावरून तांब्या काढलाय आणि आता आपण झाकण उघडून बघूया. ही बघा, आतमध्ये कोंडलेली वाफ झाकण काढल्या काढल्या कशी बाहेर आलेली आहे. बिर्याणी बघा वरून कशी छान रंगीबेरंगी दिसते. आता मी तुम्हाला थोडा थोडा भात उकलून दाखवते. हे बघा कसा छान मोकळा खळखळीत शिजलेला आहे. मी तुम्हाला बिर्याणीचं आतलं टेक्स्चर पण दाखवते. हे बघा कसा छान मसाला दिसतोय आणि हा बघा हा चिकनचा पीस बघा किती मस्त मऊसर चिकन शिजलेलं आहे. आतमध्ये कोंडलेली वाफ पण बघा कशी दणकून बाहेर निघते. आता आपण गरमागरम बिर्याणी सर्व्ह करूया. याचा सुगंध सुद्धा फार अप्रतिम येतोय, पण त्याची अनुभूती मात्र तुम्हाला बिर्याणी करूनच घेता येईल. बिर्याणी सर्व्ह केल्यानंतर सुद्धा वरून थोडासा तळलेला कांदा घाला. तो दिसायलाही छान दिसतो आणि चवही अप्रतिम लागते. गरमागरम बिर्याणी बरोबर मी सर्व्ह केलीये थंडगार घट्टसर कांदा टोमॅटोची कोशिंबीर. 7 ते 8 जणांना ही बिर्याणी व्यवस्थित पुरेल. तुम्ही पण सेम हेच प्रमाण घेऊन अगदी याच पद्धतीने हैदराबादी दम बिर्याणी केलीत तर तुमची तारीफ करताना लोक अजिबात थकणार नाहीत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह. पण तोपर्यंत बाय बाय.